मित्रांनो नमस्कार, केपीडी वन या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही आहोत सुरत आणि आमची जर्नी आहे आजची सुरतहून सारंगपूर मंदिराला आम्ही जातोय दर्शनासाठी। आमच्यासोबत आमचे मित्र नरपत सिंग पण आहेत जे व्हिडिओ काढतायत, ब्लॉग शूट करून राहिले आता। आणि आम्ही या ठिकाणी सुरतच्या रेल्वे स्टेशनवरती आहोत। आपण पाहू शकता फार गर्दी, आमची ट्रेन अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि ट्रेन आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी ट्रेनमध्ये बसून सरळ बोटाद या ठिकाणी जाणार आहोत आणि बोटादहून जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावरती आपलं हे सारंगपूर हे कष्टभंजन हनुमानाचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत मित्रांनो। आज आम्ही आजच्या या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जर्नी दिसणार की आजची जर्नी नेमकी कशी होणार आहे, ती जर्नी आपण सगळेजण बघा। कारण या जर्नीमध्ये आपल्याला कष्टभंजन हनुमानाचे दर्शन पण होणार आहे, स्वामीनारायण भगवानाचं दर्शन पण होणार आहे। त्याच पद्धतीने पुढे आम्ही गडडा म्हणून एक गाव आहे, एक पुरातन गाव आहे, त्यानंतर एक गोंडल म्हणून आहे, तिथं गुणातीतानंद स्वामी महाराज म्हणजे स्वामीनारायण भगवानचे जे शिष्य होते साक्षात गुणातीत प्रगट त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची अक्षरडेरी समाधी स्थान त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। तर आज आता वाजलेले आहेत आपल्या गडाळ्यामध्ये 14:18 आणि आम्ही या ठिकाणी वेट करतोय आमच्या ट्रेनची। ट्रेन जर टायमावर आली तर आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी म्हणजेच जर्नीमध्ये आम्ही स्वतः बसून सुखरूपपणे जाणार आहोत मित्रांनो। तर चला जाऊया जर्नीसाठी। मित्रांनो आम्ही आहोत सुरतच्या स्टेशनवरती, अजून आमची गाडी आलेली नाही आहे। जवळजवळ 12:23 झालेले आहेत, परंतु अजूनही गाडी आलेली नाही। आपण पाहू शकता सर्व लोक महुआ ट्रेनची वाट पाहत आहेत। आम्ही महुआ ट्रेनमध्ये जातोय आणि या ठिकाणी आमचे मित्र नरपत सिंग पण उभे आहेत। आणि नरपत सिंग काय काय सांगायचं आहे आजची जर्नी? आज की जर्नी बढ़िया होगी, बहुत बढ़िया। हम मंदिर दर्शन के लिए जा रहे हैं मित्रांनो। सारंगपूर मंदिराच्या दर्शनाला आम्ही जातोय आणि पाहू शकता आपण मोसम पण खूप छान आहे, वातावरण पण एकदम व्यवस्थित दिसतंय। पाऊस पडतोय थोडा थोडा, पण काय हरकत नाही। आम्ही जातोय काठेवाडकडे, तर तिथं कदाचित कमी पाऊस असू शकतो कारण सुरत आणि नवापूर या बाउंड्रीवरती पाऊस जास्त आहे। आता आपण या ठिकाणी स्टेशनवरती आहोत, पाहू शकतो आपण पूर्ण स्टेशन खचाखच भरलेलं आहे। आमचे मित्र नरपत सिंग इकडे या। कुठून आलेत तुम्ही? आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही सुरुवात कुठून केलेली आहे? आमचे मित्र पण आहेत तिथं, आमचे मित्र आहेत मुकेश भाई पण आहेत। कुठे जात आहे तुम्ही? नवापूर कष्टभंजन हनुमानाच्या दर्शनासाठी जात आहे। वा वा वा, मामा पण आहेत। मामाजी किधर जा रहे आप? सारंगपूर दर्शन केले, वा। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण रेल्वे स्टेशनवरती आहोत, सारंगपूर दर्शनासाठी जातोय। थोडी वेळ लागते आम्हाला कारण की आमच्या रेल्वेचा नंबर काय नरपत भाई? 704 हां 704 ही आहे आमची महुआ एक्सप्रेस आहे। त्या ठिकाणी आम्ही बुकिंग केलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर बुकिंग असल्यावर काही टेन्शन नसतं, परंतु ठीक आहे थोडा वेळ तर घ्यावाच लागणार आहे। मित्रांनो चेन्नई अहमदाबाद ही रेल्वे आता निघालेली आहे आणि यानंतर आमची रेल्वे येणार आहे। आपण पाहू शकतो आता 2:38 झालेले आहेत। चेन्नई रेल्वे निघालेली आहे, चेन्नई अहमदाबाद। ही पण स्लीपर आणि AC कोच आहे, त्याच्यामध्ये पण 3 टायर ACचे आहेत। आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण वेट करत आहोत। ही आमची मंडळी उभी आहे आणि बरेच लोक आहेत तसे उभे, पूर्ण स्टेशन भरलेलं आहे। आणि यानंतर काही वेळातच आमची ट्रेन देखील येणार आहे मित्रांनो। तर थोड्या वेळातच आमची पण जर्नी स्टार्ट होईल। मित्रांनो आमची बांद्रा फायनली आमची गाडी आलेली आहे। आपण पाहू शकतो बांद्रा भावनगर या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत। पैसा आपला कोणता आहे? 4 नंबर आहे ना, S4 या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत। तर चला मित्रांनो मस्त आपण जर्नी करूया, पावसाचा मजा घेऊया। चला तर सगळेजण मध्ये गेल्यावर काय आहे बघूया। आम्ही उभे आहोत, नरपत भाई उभे आहेत आणि जायचं आहे आता आम्हाला गाडीमध्ये। तर चला
from Bandra to Bhavnagar Terminus has arrived on platform number 1. Thank you. S5 है ना, S4 आगे का है ना, S6 S4 S5 और वहाँ पे हा आला आहे आमचा डबा आणि शेवटी आहोत. चलो इधर आ जाओ. तर मित्रांनो गाडी आलेली आहे, आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. हा आहे आमचा कोच S4 आणि या ठिकाणी गाडी लागलेली आहे आमची. इथेच आमचा नंबर असेल, कदाचित स्लीपरमध्ये आम्ही बुक केलेला आहे. तर चला जाऊया मध्ये. ओ जय श्रीराम. या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा नंबर आहे 80 नंबर वरती. मित्रांनो ही आहे आमची गाडी आणि हा आहे आमचा फोन स्लीपर 80 आणि 74-75 इथं 74-75 या ठिकाणी आणि एक वरती आहे. एक 80 नंबर आहे हा सगळा आमचा कोच. चला काय हरकत नाही, मस्त बसूया. ठीक आहे, एकदम बेस्ट आपली जागा भेटलेली आहे आपल्याला. मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत आमच्या सीटवरती. नरपत भाई या ठिकाणी बसलेले आहेत. स्टार्ट होणार आहे. काय म्हणता नरपत भाई, बस बढ़िया. जर्नी कशी होईल? गाडी थोडी लेट झालेली होती मित्रांनो आणि गाडी लेट झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी खूप वेळ वाट पाहिली प्लॅटफॉर्मवरती. आणि आज पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सुरुवात झालेली आहे. कष्टभंजन हनुमान मंदिर बांद्रा भावनगर ही आमची ट्रेन आहे आणि या ट्रेनवरती आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत. बाकी आमचे या ठिकाणी मुकेश भाई मागे बसलेले आहेत, आपण पाहू शकतो. शेवटचं सीट आहे त्यांचं 80 नंबर आणि मी आणि नरपत भाई या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा प्लॅटफॉर्म. काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. ही पण कुठे जात आहे तुम्ही लोक? सारंगपूर. कुठले आहेत? नंदुरबार. प्रकाशाकडचे आहेत का? मराठी ऐकले मी तेव्हा समजून गेलो म्हटलं. अनेक प्रवासी आहेत ते पण सारंगपूरला आमच्यासारखे जात आहेत. आम्ही पण या ठिकाणी सारंगपूर निघालेलो आहोत. तर कशी जर्नी होती ते तुम्हाला तर पाहायला भेटणारच आहे. मित्रांनो जर्नी कशी होईल हे तर तुम्हाला पाहायला भेटेलच. अंधारात थोडं वाटू राहिलं, थोड्या वेळाने लाईट पण चालू होती आणि छानसं भगवानाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. हनुमान दादाचं. आणि राहण्याची व्यवस्था पण त्या ठिकाणी आहे, जेवणाची व्यवस्था पण झालेली आहे. कारण आम्ही आमच्या हुकईचे जेवढे संत होते त्या संतांची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळालेली राहण्याची. म्हणून जेवणाची आणि राहण्याची काही व्यवस्था एकदम छान आहे, म्हणून ते टेन्शन नाही आहे. 3 दिवसाचा हा प्रवास, या प्रवासामध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टी दिसतील. तर चला थोडं जेवायचं पण आहे, भूक पण लागली आहे. आता वाजलेले आहेत 3 वाजून गेलेले आहेत, जेवण पण करायचं आहे. ट्रेन मित्रांनो आमची ट्रेन निघालेली आहे, आपण पाहू शकतो. तर चला मस्त प्रवास करूया, प्रवासाचा आनंद घेऊया. मित्रांनो ही तापी नदीचं दर्शन आपण घेतोय आणि तापी नदीच्या जवळच स्वामीनारायण मंदिर आपल्याला दिसते. या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर आहे, आपण पाहू शकतो. अत्यंत सुंदर असं या ठिकाणी दृश्य. तापी नदीचं दर्शन आपण घेतलंय. या प्रवासामध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला भेटणार आहेत मित्रांनो.